नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे श्वेतप्रदर. त्याला इंग्रजीमध्ये व्हाईट डिस्चार्ज असे म्हणतात. हा स्त्रियांमध्ये होणारा एक गंभीर असा आजार आहे. तर याला सामान्य भाषेमध्ये अंगावरून पांढरे पाणी जाणे असे पण म्हणतात. हा रोग वेळेवर उपचार केला नाही तर दीर्घकालीन होतो. गर्भाशयातून आणि योनीच्या वरच्या भागातून सतत द्रव पदार्थ स्रवत असतो. हा नैसर्गिक पदार्थ असतो. पांढरे पाणी मात्र जीवाणूच्या संसर्गामुळे वाहते. हे वाहने काही आठवडे किंवा काही महिने चालू असते. याची लक्षणे काय आहेत तर पांढरे पाणी योनी मार्गातून वाहते, त्यामुळे अशक्तपणा, थकवा येतो, कंबर दुखते, पायाच्या पोटऱ्या दुखतात, पोटात ओढल्यासारखे होते, बद्धकोष्ठता, डोके दुखणे, खूप खाज येणे ही पण लक्षणे दिसतात. दीर्घकालीन स्वरूपामध्ये स्वभाव चिडचिडा बनतो, डोळ्याभोवती काळे वर्तुळे दिसतात. तर याची कारणे काय आहेत तर श्वेतप्रदर अचानक कधीच होत नाही. शरीरामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठल्यामुळे हा श्वेतप्रदर होतो. जनेंद्रियापैकी एक किंवा अनेक भागांशी हा संबंध असतो. त्वचा, कातडी, फुफ्फुसे, मूत्रपिंड या उत्सर्जन संस्थेच्या शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ नेहमीप्रमाणे जर बाहेर पडत नसतील तर गर्भाशयामध्ये आणि योनी मार्गामध्ये भरपूर स्लेम द्रव पाझरू लागतो. यालाच पांढरे पाणी किंवा श्वेतप्रदर असे म्हणतात. याचे स्वरूप दीर्घकालीन असेल तर जनेंद्रियाचा शोध असल्यामुळे श्वेतप्रदरासोबत दुर्गंधयुक्त पू पण येतो. हा पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा असतो. तरुण मुलीमध्ये मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर श्वेतप्रदर असतो. हा जनेंद्रियाच्या शोथामुळे शोथ होण्याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ अस्वच्छता, अस्वच्छ अंतर्वस्त्रे, पोटातील जंत, मनामध्ये सतत लैंगिक विचार असणे आणि हस्तमैथुन. तारुण्यात पदार्पण करताना कधी कधी श्वेतप्रदर असतो, परंतु नैसर्गिक असतो. जनेंद्रिय आणि ग्रंथी यांच्या अति कार्यक्षमतेमुळे असे होते. काही दिवस हा श्वेतप्रदर बंद होतो. तरुणीमध्ये 2 मासिक पाळ्यांच्या मधल्या काळात जनेंद्रियामध्ये श्लेष्मल आवरण जाड झाल्यामुळे श्वेतप्रदर होतो. प्रौढ स्त्रियांमध्ये पिवळसर श्वेतप्रदर असतो. लघवी करताना आग होते. गनोरिया हेही बहुतेक याचे कारण असू शकते. हा गंभीर रोग असून त्यावर वेळीच इलाज करावा. कधी कधी प्रसूतीच्या वेळेस योनी मार्गात जखम झाली तरी सुद्धा श्वेतप्रदर होतो. आरोग्य काळजी, युरॉसिस हे विकार, बैठे किंवा सतत उभे काम करणे या कारणामुळे श्वेतप्रदर वाढतो आणि जवळच्या भागामध्ये पसरतो. थंडीमुळे सुद्धा श्वेतप्रदर होतो. थंडीमुळे गर्भाशय आणि योनीच्या आतील भागाचा शोथ होतो. गर्भाशय सरकल्यामुळे श्वेतप्रदर पण होतो. अस्वच्छ राहण्यामुळे जीवाणूचा संसर्ग होतो आणि त्यामुळे श्वेतप्रदर होतो. आता यावर उपचार बघा. संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे, पौष्टिक आहार, भरपूर विश्रांती, व्यायाम, मोकळी हवा आणि सूर्यस्नान हे यावरील उपचाराचे सूत्र आहे. सुरुवातीला 2-3 दिवस लिंबू पाणी घेऊन लंघन करावे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. लंघन काळामध्ये पोट साफ होण्यासाठी पाण्याचा इनिमा घ्या. लंघन काळानंतर 1 आठवडाभर फलाहार करावा. दिवसातून 3 वेळा सफरचंद, पेर, द्राक्षे, संत्री, अननस, पीच अशी फळे खावे. नंतर हळूहळू पौष्टिक आहार चालू करावा. आहारामध्ये 3 मुख्य घटक असावेत: बिया, कवच, फळे आणि धान्य. भाज्या आणि फळे. मधल्या खाण्याच्या वेळेस ताजी फळे असावीत. साखर, मैद्याचे पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ, चहा, कॉफी घेऊ नये. आता यासाठी घरगुती उपचार. 100 ग्रॅम भेंडीचे तुकडे करून अर्धा लिटर पाण्यामध्ये 10 मिनिटे उकळावे. थंड झाल्यावर 2 किंवा 3 अंश या प्रमाणात दिवसातून बरेच वेळा घ्यावे.
योनी मार्ग धुण्यासाठी हात काढा जरा कडक वापरावा. मेथीचे दाणे 2 मोठे चमचे 1 लिटर पाण्यात टाकून मंद आचेवर अर्धा तास उकळावे. या पाण्याने योनी मार्ग धुवावा. जलचिकित्सा करणे गरजेचे आहे. दिवसातून 2 वेळा थंड कटी स्नान 10 मिनिटे घ्या. यामुळे रक्ताधिक्य कमी होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी मदत होते. 30 ते 40 डिग्री फॅरनहाईट तापमानाच्या पाण्याने योनी मार्ग धुवावा. अर्धा लिटर गरम पाणी भांड्यामध्ये भरावे. भांडे शरीरापासून 2-3 फुटावर टांगून ठेवावे. नंतर रुग्णाने झोपावे. कंबर थोडीशी वर करून भांड्याच्या नळीला थोडेसे तेल लावून नळी योनी मार्गामध्ये सरकावी. नळीला जोडलेल्या फिरकीने पाण्याचा प्रवाह नियंत्रित करावा. श्वेतप्रदर तीव्र स्वरूप असेल तर हा प्रयोग रोज काही दिवस करावा. जनेंद्रियाचा शोथ 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान असलेल्या पाण्याच्या कटी स्नानाने दूर होतो. कटी स्नान 10 मिनिटे घ्यावे. रात्री झोपताना कमरेभोवती ओलसर कपडा 90 मिनिटे गुंडाळून ठेवावा. उष्ण कटी स्नानासाठी टब वापरावा. पाण्याने तापमान 40 डिग्री सेंटीग्रेड असावे. रुग्णाने टबाच्या बाहेर पाय सोडून टबामध्ये बसावे. बसण्यापूर्वी 1 पेलाभर थंड पाणी प्यावे. टबामध्ये बसल्यावर मस्तकाला ओला टॉवेल गुंडाळावा. कटी स्नानानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी. कमरेभोवती कपडा गुंडाळा असेल तर पातळ सुती निकर किंवा अंडरवेअर लोकरीची अंडरवेअर असावी. सुती अंडरवेअर पाण्यात बुडवून पिळून ओली करून घालावी. त्यावर लोकरीची अंडरवेअर घालावी. थंडी वाजू नये म्हणून अंगावर ब्लँकेट घ्यावे. पोटाचे आणि गर्भाशयाचे स्नायू बळकट व्हावे म्हणून पश्चिमोत्तासन, सर्वांगासन, हलासन, पद्मासन, भुजंगासन, शलभासन ही आसने करावी. रुग्णाने संपूर्ण विश्रांती घ्यावी. कसलीही काळजी करू नये. फिरण्याचा व्यायाम करावा. पोटाचा व्यायाम करावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.